गव्याचं हे कातळ शिल्प कोकणातील लांजा तालुक्यामधील कोट गावात नुकतंच सापडलंय। या पुरातन शिल्प रचनेच्या शोधामुळे सह्याद्रीतील गव्यांच्या अधिवासाविषयी आपण एक अंदाज बांधू शकतो। भारतीय संस्कृतीत गौ म्हणजेच गायींच्या परिवाराला अनन्यसाधारण महत्त्व लाभलंय। या परिवारामधील एक प्रजात म्हणजे गवा। मात्र आता या प्राण्याच्या अस्तित्वाला मानव वन्यजीव संघर्षाची जोड मिळाली। सह्याद्रीच्या उत्तरेकडील क्षेत्रात गव्यांचा आता कायमस्वरूपी अधिवास निर्माण झालाय। त्यामुळे त्यांच्या विस्तारणाऱ्या अधिवास क्षेत्राचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय। गवा एक खूप मोठा तृणभक्षक प्राणी आहे। इनफॅक्ट तो वर्ल्डमधला लार्जेस्ट वाईल्ड कॅटल स्पीशीज पण आहे। गव्याचं वजन मेलसाठी 1 टनपर्यंत असतो आणि मादी थोडे कमी वजनाची असते। गवे हे कळपमध्ये असतात, कळपमध्ये फिरतात, मादी आणि पिल्लू सोबत फिरतात आणि प्रजनन क्रियासाठी मेल पण कधी कधी कळपसोबत फिरतो, पण नॉर्मली मेल्स जरा सॉलिटरी असतात। भारतात गवे पश्चिम घाटात सापडतात, मध्य भारतात सापडतात आणि नॉर्थ ईस्टच्या प्रदेशात पण सापडतात। इनफॅक्ट ऑल द वेस्ट साऊथ ईस्ट एशियाच्या देशांपर्यंत गव्याचं डिस्ट्रीब्युशन आहे। मॉर्फोलॉजिकली थोडेफार फरक दिसतात। जे ईस्ट इंडियाची पॉप्युलेशन आहे थोडासा त्याच्यात रंग आणि आकार वेगळा असते गव्यांमध्ये, आणि जे पश्चिम घाटातले आणि मध्य भारतातले थोडंसं वेगळे दिसतात। जगभरात प्राचीन काळापासून गायींच्या परिवारामधील काही जंगली प्रजातींचे पाळीव प्रजातींमध्ये रूपांतरण झाले। अशा परिस्थितीत गव्याने आजही आपलं जंगलामधलं अस्तित्व टिकवून ठेवलंय। आशिया खंडातील दक्षिण आणि आग्नेय क्षेत्रात गव्यांच्या 3 उपप्रजाती सापडतात। यामधील भारतात अधिवास करणाऱ्या गव्याच्या प्रजातीची नोंद IUCNने संभाव्य संकटग्रस्त श्रेणीत केली। पश्चिम घाटातील दक्षिणेकडील जंगलांमध्ये गवे हे चांगल्या संख्येने आढळतात। महाराष्ट्राचा विचार केल्यास गवे हे सह्याद्री आणि विदर्भ या 2 भूभागांमध्ये दिसून येतात। अशा परिस्थितीत सह्याद्री कोकण कॉरिडॉरच्या उत्तरेकडील भागात गव्यांचा वाढता वावर हा चिंतनाचा विषय बनलाय। यामधील फणसाड वन्यजीव अभयारण्यात स्थिरावलेले गवे याचे एक उत्तम उदाहरण आहे। सध्या स्थितीत पश्चिम घाटात खासकर सह्याद्री कोकण कॉरिडॉरमध्ये गव्याची संख्या बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात वाढत चालली आहे। खूप ठिकाणी पूर्वी जिथे गवे दिसायचे नाही असे लोक म्हणतात, 20-30 वर्षापूर्वी जिथे गवे नव्हते, आज ऑलमोस्ट कोस्टल एरियापर्यंत गवे पोहोचले आहे महाराष्ट्राचे, आणि नॉर्थवर्ड्स पण गवे नव्हते, ते पण आता एक्सपॅन्शन करायला लागले। तर ही एक चांगली गोष्ट आहे, खासकर मांसभक्षक प्राण्यांसाठी जसे की वाघ, कारण गवा हे वाघाचा मेन प्रे आहे। गवे हे कळपाने राहणारे प्राणी आहेत। एका कळपात गव्यांची संख्या साधारण 4 ते 30 पर्यंत असू शकते। या कळपात नर, मादी आणि वासरांचा समावेश असतो। गवा हा पूर्णतः शाकाहारी प्राणी आहे। तो सदाहरित जंगलांबरोबरीनेच गवताळ प्रदेश आणि विरळ वनक्षेत्रातही सहजपणे अधिवास करू शकतो। शहापूर, जुन्नर आणि इगतपुरी या भागात गव्यांचा वाढता वावर हा याच गोष्टीला अधोरेखित करतो। अशा परिस्थितीत सह्याद्रीच्या उत्तरेकडे विस्तारणाऱ्या गव्यांच्या पाऊलखुणांचा पुरावा आता हरिश्चंद्र कळसुबाई वन्यजीव अभयारण्यातूनही मिळालाय। एवढंच काय तर अगदी मुंबईच्या वेशीपर्यंतही गवे पोहोचल्याचं निदर्शनास आलंय। गव्याची वाढती संख्यामुळे खूप काय संघर्षाचे विषय पुढे आले आहेत, जसे की पीक नुकसानी आणि
त्याचसोबत शेतकरी जेव्हा नुकसान सहन करू शकत नाही तेव्हा कधीकधी इलेक्ट्रिक्युशनचे विषय पण पुढे आलेले आहेत. खासकर हा प्राणी मोठा असल्याने ह्याची डेली डायटरी नीड्स खूप जास्त आहेत, म्हणून पीक नुकसानी खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण कळप येऊन पूर्ण अख्खा शेताचं नुकसान करून टाकतात. तर हे एक गंभीर विषय झाला आहे गव्यामुळे. गेल्या काही वर्षांमध्ये सह्याद्रीतील गव्यांचा वावर आणि त्यांच्या बदलत्या अधिवास क्षेत्राचा मुद्दा दुर्लक्षित राहिलाय. कोकणातील खाजगी वनक्षेत्रात फिरणारे गवे हे मानव वन्यजीव संघर्षाचे शिकार ठरत आहेत. अशातच भ्रमणमार्गांमुळे गवे हे नव्या क्षेत्रात कायमस्वरूपी अधिवास करून त्या ठिकाणी आपली संख्या जोमाने वाढवताना देखील दिसत आहेत.